रामकृष्ण हरी. आपण भोशी या मंदिरावर आहोत. भोशी या गावाचं नाव भूमेश्वर शंकराचं मंदिर आहे बघा, लिंग आहे. आणि गुरुवरी नथुराम बाबांनी हे सांगितलेलं आहे. हेमाडपंथी खूप छान मंदिर आहे. या ठिकाणी विष्णू महाराज भोशीकर आहेत, त्यांच्याशी आपण इथली थोडी माहिती विचारणार आहोत. महाराज, थोडी मंदिराविषयी सांगा आमच्या दर्शकांना. रामकृष्ण हरी महाराज, आपण पाहत आहोत हे जे लिंग आहे हे 12व्या शतकातील लिंग आहे. यादवकालीन अशा प्रकारचं हेमाडपंथी मंदिर आहे भूमेश्वराचं आपल्या या भोशी या नगरीमध्ये. आणि अत्यंत जागृत देवस्थान आहे आमच्या भगवान शंकराचं. भोशीचं नाव हे भूमेश्वरावरूनच भोशी असं पडलेलं आहे. आणि हा जो मंडप पाहतोत आपण की हा पुरातत्व विभागानं मागच्या वर्षी आम्हाला सगळे याच्याविषयी माहिती सांगितली की खूप जुना आहे, 800 वर्षापूर्वीचा मंडप आहे. आज आता आपण पाहतो की 45चं टेम्परेचर आहे बाहेर, 45-46. पण या मंडपामध्ये इतकं थंडगार लागायलंय. याचं कारण आहे स्थापत्यशास्त्र त्या काळातलं. आणि हे हेमाद्रीवरून हेमाडपंथी अशा प्रकारचं स्थापत्यशास्त्र आहे. या मंदिराचा जर विचार केला तर बिल्वदळ प्रमाण अशा प्रकारचा हा मंडप आहे. आणि या मंडपामध्ये बेलाचं पान टाकल्याच्या नंतर एक पान इकडं, 2 पानं दोन्ही दिशेला. परंतु कालांतरानं मधामध्ये काही बांधकाम केलं असेल. परंतु आता एक आनंदाची गोष्ट अशी आहे की परभणी जिल्ह्यातील जेवढे काही मंदिरं येतं तेवढे पुरातत्व विभागानं आपल्या माध्यमातून त्याचा विकास करण्याचं ठरलेलं आहे. विकास करत असताना सिमेंटचा खडा कुठेही दिसणार नाही अशा पद्धतीचा विकास आहे. पूर्ण दगडाच्या माध्यमातून, दगड आणि चुना. पूर्वीच्या मध्ये फरची टाकलेली होती गावकऱ्यांनी मिळून, पण ती फरची सुद्धा ते सगळ्या मंडळींनी काढलेली. आपण याचं काम झाल्याच्या नंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवू आपण. पण संपूर्ण सिमेंटचं जे काम आहे, कारण की सिमेंटला एक लिमिटेड आहे, 50 ते 60 वर्षाच्या नंतर सिमेंट आपल्याला त्याला काढून टाकावं लागते. परंतु चुन्याच्या माध्यमातून पूर्वीचे जे काही बांधकाम होते ते चुन्याच्याच माध्यमातून होते. आणि म्हणून 800 वर्ष झाले तरी या बांधकामाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. अशा प्रकारचं हे मंडप आहे. पुढे नंदी मंडप सुद्धा आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवा की नंदी मंडपाची किती मजबूती आहे. आपण बघा, भगवान. आपण मंदिराचं घुमट बघू शकता. आणि बाहेरचा जो हा आता आपल्याला खडी दगड मशन पडलेली दिसती, हे महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे काम चालू आहे. आता काही वर्षात, काही वेळेमध्ये हे काम पूर्णतेला जाईल. काम चालूच आहे. आता ऊन झालेलं आहे म्हणून कामदार लोक थोडे आराम करत आहेत. नंतर आता महाराज म्हणले त्याप्रमाणे आपण काम झाल्याच्या नंतर आणि फ्रेश एकदम कशा पद्धतीनं काम झालं, याच मंदिराचं नाही तर आपल्या पूर्ण परभणी जिल्ह्याचा असा पूर्णच मंदिराचा असा जीर्णोद्धार होणार